Rocky, come fast. Hi, Mama. अरे आलात तुम्ही? Yes. We had a wonderful time. We just shopped and shopped. अगं पण तू ओम बरोबर गेली होतीस ना, रॉकी बरोबर कशी काय आलीस? Yes, Mama, yes. मी ओम बरोबरच गेले होते. Actually आमच्या दोघांचाच प्लॅन होता. पण सडनली ओमला काहीतरी काम आलं, so he left. मग मला तर शॉपिंग करायची होती, सो मी रॉकीला बोलवून घेतलं. माझ्या बॅग्स उचलायला कोणतरी पाहिजे ना माझ्या बरोबर. सॉरी रॉकी काय झालं? I hate you, Rocky. त्याच्यामध्ये माझं डेलिकेट ज्वेलरी आहे. Oh my God, असं कसं पाडू शकतोस तू? पूछो मम्मी जी, इसने तो अपने घर की बहू बनने की ना पूरी तैयारी कर ली है ना, बिंदी कंगन चूड़ी साड़ी सब कुछ खरीद लिया है. अरे काय सांगतोस तू? हाँ मम्मी जी, इस पर ना शादी का भूत सवार हो गया है. तो जल्दी करो मम्मी जी, वरना बैंड बाजा बारात लेके घर पे आ जाएगी. काळजी करू नको, मी आहे ना. ठीक है. अगं केवढं काय काय आणलंयस तू? बघू तरी काय आणलंयस? Yes, I'll show you. See, ह्याच्यामध्ये खूप साऱ्या बांगड्या आहेत आणि forehead stickers. फोरहेड स्टिक. ओ टिकल्या. या टिकल्या आणि खूप साऱ्या साडीज. साड्या. See, colorful. हे खूप छान केलंस तू मोमो. बांगडी काय, टिकली काय, साडी काय, एकदम ट्रॅडिशनल. हा पण नुसती टिकली लावून आणि साडी नेसून सून नाही होता येत ना ग. नाही मग मला काय करावं लागेल? अगं म्हणजे सून हे काय फक्त नातं नसतं, नॉट ओनली रिलेशन, ती जबाबदारी असते ग. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे सून घरात येते ना, तर घरातल्यांच्या सगळ्यांच्या आवडीनिवडी आणि त्या घराच्या रीतीभाती, काय म्हणतात त्याला, नॉर्म्स आणि रूल्स त्या घरातले, हो ना, ते शिकून घ्यायला पाहिजेत आणि मग ते सगळ्यांना सांभाळून पुढे जायचं असतं. पण मग त्याच्या आधी या घरातल्या रीतीभाती शिकल्याच पाहिजेत. प्लीज आय डोंट अंडरस्टँड. प्लीज एक्सप्लेन मी इन सिम्पल वर्ड. हो सांगते ना, अगदी सांगते. येतो आम्ही रॉकी. ये माझ्या बरोबर ये. हे आपलं स्वयंपाकघर आहे की नाही? हा, स्वयंपाकघर म्हणजे प्रत्येक बाईला आपलीशी वाटणारी जागा असते. आता तू सून म्हणून येणार आहेस ना या घरामध्ये, तर मग आता तू तुझी जबाबदारी इथूनच सुरू कर. आय नो जबाबदारी मीन्स रिस्पॉन्सिबिलिटी. करेक्ट. आता बघ, मी उद्या सकाळी ओमला ब्रेकफास्ट देणार आहे, कारण की ओमची सकाळी लवकर मीटिंग आहे. तो घरामध्ये ब्रेकफास्ट करणार नाहीये, तो रस्त्यात करेल किंवा ऑफिसमध्ये जाऊन करेल. मी ठरवलं की मी त्याला सँडविचेस देईन. हा, पण मग सँडविचेस सकाळी करायला घाई होईल, म्हणून मी चटणी आता रात्रीच करून ठेवणार आहे. म्हणजे असंच प्रत्येकाला काय खायला द्यायचं, त्याला काय आवडतंय, काय नाही आवडतंय, कुणाला काय चालतं, कुणाला काही नाही चालत. मालविकाचं डाएट चार्ट आहे बघितलं. हे बघ, अर्ली मॉर्निंग, मिड मॉर्निंग, लंच, पोस्ट लंच, मग इव्हिनिंग, मग डिनर आणि बेड टाइम. आणि हा तिचा मंडे टू संडे असा मेन्यू आहे. म्हणजे तो बदलत राहतो. मग ती घरात असेल तर घरात करून द्यायचं, नाहीतर मग तिचा टिफिन भरायचा. आणि तिकडे ओमचा चार्ट आहे. म्हणजे आठवड्यात थोडंसं कधी चमचमीत खायचं, कधी पौष्टिक खायचं, मग कधी हेवी, कधी लाईट, असं त्याचा मेन्यू बदलत राहतो. आणि आता सगळ्यात महत्वाचं, ओमला मिक्सरवरची चटणी अजिबात आवडत नाही. त्याला पाट्यावरची चटणी लागते. What pata? पाटा? दिस इज पाटा. But this is stone, na? Yes, this is stone. This is big stone. This is small stone. This is hand grinder. म्हणजे इथे सगळे इन्ग्रेडियंट्स ठेवायचे आणि मग असं करून असं ग्राइंड करून पेस्ट करायची, ती चटणी होते. कळलं? हे बघ, मी आता चटणी करणार आहे. पुदिन्याची करणार आहे, कोथिंबीर, मिरची, खोबरं, मग मीठ, साखर, लिंबू वगैरे सगळं नंतर टाकायचं. हा, आणि मी नंतर फोडणी पण टाकते, शिकवेन तुला. पण आता आपण असं करायचं, मी तुला दाखवते, नंतर तुलाच करायचंय. हा, जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी. करेक्ट. हे बघ, असं ठेचायचं आणि मग वाटायचं. So much pressure. Yes, give pressure.
आणि आता या सगळ्याची अशीच पेस्ट बनवायची, म्हणजे चटणी बनवायची. Okay. बनवणार ना? Yes, yes, I will. जबाबदारी. Responsibility. मग वाट What? नाही वाट. Oh, what? Yes, yes, yes. I will. तोवर मी मटार सोलून ठेवते. उद्या तुला मटारच्या करंज्या शिकवणार आहे मी. What currency? वाट तो अब मम्मी जी लगा रही है. जमते का? Don't worry, Mama. मी सगळं करते नीट. गुड. Oh my God, this is so heavy. मिरच्या पण टाकायच्या आहेत. Ha. Chilies. Okay. 1, 2. नीट वाटायचंय हा. Yes. So hot. अगं नाही, गरम होतच तसं किचन मध्ये. Huh? थोडा घाम गाळावाच लागतो. Okay. Come, घालायला पाहिजे. Oh my God. अगं हळूहळू घाई काहीच नाही आपल्याला. सगळी कामं शांतपणे करायची किचन मध्ये. Where's water? Mama, झाली चटणी. खूप छान. ओटा पुसायचा राहिला ग. ओटा प्लॅटफॉर्म. This platform, me. हो, घरातल्या सुनेनी करायचं असतं प्रेमाने. Okay. I will too. Mama, Dad. आता आपल्याला कपड्यांना इस्त्री करायची आहे ग. इस्त्री? हो, येते ना तुला इस्त्री करता येते ना? Yes. हा. मग उद्या सगळ्यांचे कपडे इस्त्री करून तयार ठेवायचे. सकाळी त्यांना लागतील ना सगळ्यांना. मामा, याच्यासाठी आपल्याकडे सर्वंट्स आहेत ना? हो, पण हे घरातल्या सुनेनीच करायला लागतं ग. No, मामा. I can't. माझ्या घरी याच्यासाठी सर्वंट्स आहेत. ए और बहुत काम बाकी है, रुक जाओ. ए मोमो, अगं तुला सून व्हायचं ना या घरची. तुझी ग्रेट हो मम्मी जी. वो तो मैं हूँ बेटा जी. झालं दादा, झालं. थोडंच आहे. वहिनी, दादांना अहो, जास्त दुखत असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊया का? हो. मी पेन किलर घेऊन येतो. त्यांना बरं वाटेल जरा. पैसे घेऊन जा. नाही आहेत माझ्याकडे. हो, पटकन ये रे. मॅडम, अहो तो दादा साळवी दिसतो तसा साधा सरळ नाहीये. एवढा तमाशा झाला तिथे, पण चेहऱ्यावर साधी लाज शरम नाही त्या माणसाच्या. अहो 50 रुपये कमवायची लायकी नाही त्या माणसाची. 50 लाखांचं नुकसान करून ठेवलंय आपलं. आणि हे काही पहिल्यांदा नाही घडत आहे. हे याआधी सुद्धा वारंवार तो माणूस असंच वागत राहिला, असंच ड्युटीवर असताना झोपत राहिला, आपलं नुकसान केलंय. एक दिवस आपल्या कंपनीचा दिवाळं काढेन तो माणूस. मॅडम, मी काय म्हणतो, आपण आहे ना त्याला नोकरीवरून काढूनच टाक. हा, तसंही वय झालंय त्या माणसाचं. काय उपयोग आहे त्याचा? हा,
काढून लावू? नाही, अजिबात नाही. अहो पण मॅम आपलं नुकसान केलं त्या माणसाने आणि अजूनही होतंय. आपलं नुकसान केलंय, आपलं नुकसान होतंय ना, हो दे. म्हणूनच त्याला कामावरून काढून टाकायचं नाही. ते नुकसान साळवीमुळे होतंय हे महत्वाचं. त्याची बरोबर लायकी काढीन मी. तुला काय वाटलं मी त्याला असं सहजासहजी सोडून देईन? माझा अपमान करायची एक संधी सोडत नाहीये. त्याची शिक्षा बरोबर या साळवीला देणार आहे. क्या बात है मॅम, सुपर ब्रिलियंट आयडिया. मी ब्रिलियंट आहेच रे, पण तुझी अक्कल कुठे जाते मध्ये चहा प्यायला? या दादा साळवींच्या प्रकरणात आपला काय फायदा हे तुला कळलं नाही? हा? आमचा स्टार नोकर म्हणवतो स्वतःला, VIP नोकर. What? माझी लायकी काढायचा एक चान्स सोडत नाही ही बाई. हॅलो, सॉरी. तो साळवी आपल्याकडे कामाला राहून चुका करून आपला असंच नुकसान करत राहिला ना, तर त्याला सतत आपल्या समोर झुकावं लागेल. त्यालाच काय, त्याच्या अख्ख्या फॅमिलीला झुकावं लागेल. क्या बात है मैम, क्या दिमाग पाया है आपने, खरंच. Listen. मालविका, मोमो, हे काय झालं तुझं? तू का रडतेस? आणि गालाला चटणी, हे केस असे पिंज, काय अवतार करून ठेवलायस तुझा? because of work. I work hard, so I become a good bahu for this family. But I don't think so की माझ्याकडून हे सगळं होईल. I can't become a bahu. What? बहू फॅमिली? काय बोलतेस तू डार्लिंग? Because I'm alone. एक तर इथे स्विच पण नाहीये. तुला माहितीये, या सगळ्या घरातली ना आज सगळी कामं मी केलीत. या माझ्या दोन्ही हाताने मी काम केलेलं आहे आज. एक सर्वंट नाहीये. तू एवढी सुद्धा रिच नाहीये की माझ्यासाठी एक सर्वंट अफोर्ड करू शकत नाही तू. What? तुला कोणी सांगितलं आपण नोकर अफोर्ड नाही करू शकत? आपल्याकडे किती नोकर आहेत. आणि हा मोहित बघ, 24 तास आपल्या सेवेला हजर असतो. आपला VIP नोकर आहे हा, है ना मोहित? VIP सर्वंट म्हणून इज्जतीची माती करते ही बाई नेहमी. याद रखेगा मोहित. तुझं काही काम असेल ना तर तू मोहितला सांग. तो करेल तुझी सगळी काम. ओके, प्लीज डोंट क्राय. मोहित, येस मॅम. तू माझी सगळी कामं करशील? ऑफकोर्स मॅम. काय काम करू तुमचं? सी माय हेड. किती मेसेज झालेत. हा, हातून खो मार आणि मला विसरून दे. येस मॅम. येस. डोंट वरी डार्लिंग, मोहित सगळं व्यवस्थित करेल. ओके, रिलॅक्स. हे चटणी, हे कोम कसे. मोहित काय चाललं तुझं? तिला दुखतंय. करतो ना. हळू करता नाही येत तुला? सॉरी मॅम, सॉरी. मोहित नीट कर. हो. आणि तुझी कामं काही असतील ना तर मोहितला सांग. ओके, मी माझे काही फोन कॉल संपून येते. आता ठीक आहे मॅम. ओके. सॉरी मला सवय नाही ना ह्याची. स्लोली. काय वाटेल ते काम करायला लावते ही बाई. ठीक आहे, अजून थोडे दिवस. एकदा का माझ्या हातात पॉवर आली, सगळ्यांना त्यांची जागा दाखवून दिली हा मोहित.
अहो थोडस खाऊन घेता का? हा थोडस आणते. अहो मी आज चुकलो. माझ्या हातून फार मोठी चूक झाली. या दादा साळवींची मान शर्मेने खाली घातली. असं का बोलताय तुम्ही? ड्युटीवर असताना माझा डोळा लागला आणि माझ्या कंपनीचं, माझ्या मालकाचं खूप मोठं नुकसान झालं. या दादा साळवीनं लाज घालवली साळवी कुटुंबाची. दादा असं नको बोलूच रे. खरं तेच बोलतोय रे. सगळ्यांना कळलंय, सगळ्यांना समजलंय. लोकांनी धरून मारलं मला, शिक्षा दिली रे, पण लाज गेली. त्याचं काय करू? या दादा साळवीनं साळवी कुटुंबाची लाज घालवली. मला माफ कर, माफ कर. असं का बोलताय तुम्ही? बोल ना. वहिनी तुम्ही का नाही सांगितलं तुम्ही वॉचमनची नोकरी करताय ते? कोणत्या तोंडाने सांगणार होतो बाळ? याचं रात्री बेरात्रीचं काम तुम्ही करू दिलं असतं मला. तर सारखी माझ्या तब्येतीची काळजी करत असते. तू सुद्धा सगळेच. त्यात ह्या दादा साळवीची नोकरी करायची सुद्धा लायकी नाही असं मत पडलं असतं तुमचं. तुमच्या मनात माझ्याबद्दल जो अभिमान होता ना, तो दिसत होता मला. तुमच्या सगळ्यांच्या नजरेत पडायचं नव्हतं मला. नाही दादा, असं काही नाहीये. तुम्हाला असं नाही बघवत. रडू नका तुम्ही प्लीज. मी एवढीशी असल्यापासून तुम्ही माझा प्रत्येक हट्ट पूर्ण केलाय की नाही. मला सहलीला जायचं होतं तेव्हा आपल्याकडे पैसे नसायचे आणि मी भोकाड पसरायचे. तेव्हा कसेही करून तुम्ही ते पैसे जमवायचं आणि मला सहलीला पाठवायचं. चिन्याचं दप्तर फाटलं, कपडे फाटले तर काकाच्या आधी तुमच्या लक्षात यायचं. असं नका ना तुम्ही विचार करू. तुम्ही खूप छान वाढवलंय आम्हाला, खूप सुखात ठेवलंय. तुम्ही म्हणायचात ना माझ्या मुलांना मी असेपर्यंत मी काही कमी पडू देणार नाही म्हणून. असं नका ना करू. मीच माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकलो नाही, पण तू पोचलंस आम्हाला. कधी मायेनं, कधी प्रेमानं. तुझ्या जीवावर जगत आलो रे आम्ही. पण याची जाणीव कधी ना वहिनीने करून दिली ना कधी तू नसतास तर मी उपाशी गेलो असतो रे. आणि तूच बोलतोयस की मी कमी पडलो म्हणून. दादा, मी आज जे काही दिवस बघतेय ना ते तुमच्यामुळे. नाहीतर रस्त्यावर आलो असतो आम्ही. दादा तुम्ही देव आहात माझ्यासाठी. 4 पैसे कमी कमवले असतील तुम्ही, पण मला अभिमान आहे या गोष्टीचा की तुमच्यासारखा सज्जन माणूस माझा नवरा आहे. माझ्या आयुष्याचं सोनं झालं हो तुमच्या साथीनं. खरंच.